आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही ठीक आहात ना? हो का? अहो मग तुम्ही गुढी उभारा की. मी नाही, तुम्ही सगळ्या मुली मिळून ही पूजा करणार आहात. अगं पुढे हा वारसा तुम्हालाच चालवायचा आहे, ठीक आहे? हो मॅडम, पण आम्हा सगळ्या मुलींची इच्छा आहे की तुम्हीच गुढी उभारायची, हो की नाही ग? बघा प्लीज प्लीज प्लीज. तुला माहितीये ना, असं केविळवाणा चेहरा करून तू प्लीज म्हणाली तर मग ठीक आहे, पूजेची तयारी कर. मनोज दादा, झाली का सगळी तयारी? होय, बांबू सजवून तयार झालाय, फक्त उंची बघायची आहे तेवढी. एवढं बरोबर आहे काय? बघितलं ना संचिता मॅम, या दोघींचंच ना सतत काही ना काहीतरी चालू असतं. आता काय तर दोघींपैकी गुढी कोण उभारणार यावर गोड भांडण करताय. वा छान. तरी नशीब ती पांढरी पाल नाही आता, तर तिने पण केली असती मध्ये लुडबुड 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 अशी म्हणतो ना ती फाटक्या आवाजात की स्वानंदी मॅडम मी काही मदत करू का? फालतू. शिका, त्यांना जे करायचंय ते करू दे, जो गोंधळ घालायचा आहे तो घालू दे. तसंही मला इथे 0 इंटरेस्ट आहे, कारण आज मला एका खास ठिकाणी जायचं. खास ठिकाणी म्हणजे? गुढी उभारायला. संचिता, कपाळावरच्या आठ्या काढा, मीच बोलावलंय तिला. अरे पण ही वैतागताय कशाला? सगळे पुरुष आजूबाजूला तुम्ही, कधी कौतुक नाही, कधी हौस नाही. मला कंपनी नको का? आता आल्यावर बघा कशी तोंड फाडून माझं कौतुक करेल ते. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार करते. सुखी राहा. वाव, काय सुंदर दिसताय तुम्ही. म्हणजे नेहमीच छान दिसता, पण आज जरा जास्त सुंदर दिसताय. आंटी, नेकपीस खूपच सुंदर आहे हो, खरंच छान आहे. तूही आज बरी दिसतेस, म्हणजे माझ्या बरोबर राहून श्रीमंत फॅशन सेन्स कळलाय तुला. थँक्यू. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. छान दिसतोयस. तू सुद्धा. थँक्यू. अंकल, हॅपी गुढीपाडवा. नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा, हॅपी नवीन मराठी वर्ष. आंटी, तुम्हाला माहितीये का, तुम्ही काल कॉल केला ना मला आणि अरे सकाळपासून कुठेस तू? इथे गुढी उभी केली आहे आणि काय रे, मगाशी बघितलं तू आत गेलास, आत्ता बाहेर आलास, तुझ्या हातात वर्तमानपत्र दिसतंय. कालच्या कार्यक्रमाविषयी काही छापून आलंय का? नाही, काही नाही साहेब, ते पुरवण्या आहेत. खूप होत्या, पसारा पसारा वाटत होता, सो हे उचलून टाकूनच देणार होतो. बघू मला. नाही, काही नाही साहेब. तू नक्कीच काहीतरी लपवतोयस, बघू मला. आणि इकडे. अहो नाही साहेब, यात काही पुरवण्यामध्ये काहीच विशेष नाहीये. अरे नाही काय म्हणतो, नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतोयस तू. दे बरं मला, दे, मला वाचायचंय, दे, बघू मला. साहेब अहो. अरे दे म्हणतोय ना, दे. साहेब मी सांगणार नव्हतो, पण सुजित जे वागलाय
ते पेपरात तर छापून आलंच आहे, पण त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. बघू, व्हिडिओ बघू. तुमचं काम खासदारांना प्रश्न विचारणं आहे, मला नाही. उगाच माझ्या मागे मागे करू नका, मला माझी काम आहेत. वा बाजूला. पत्रकारांशी पंगा, आणि तेही ऐन निवडणुकीच्या काळात. बघितलं बघितलं तुम्ही काय दिवे लावलेत ते. म्हणून तुम्हाला माझ्या बरोबर प्रचारात घेऊन जात नाही मी. असं डोकं फिरवून कसं चालेल सुजितराव? राजकारणामध्ये डोक्यावर बर्फाची लादी आणि जिभेवर साखर ठेवून कामं करावी लागतात. आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरून चालत नाही. आणि तुम्ही आम जनतेबरोबर हे असं वागलात? ज्यांनी जर पाठ फिरवली ना तर काय होईल ह्याचा जरा विचार करा. डॅड, माझी खरंच काही चूक नव्हती. आता आता समोरच्याने ठरवलंच आग लावायची, तर आग लागणारच आहे ना. असे आग लावणारे 100 विरोधक येतील, पण म्हणून आपलं डोकं शांत ठेवायचं. तुम्ही जर डोकं शांत ठेवलं नाहीत ना तर त्यांनी लावलेल्या आगीत तुमची राख रांगोळी कधी होईल ना हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. समोरच्याने गालावर मारलं, शांत राहायचं आपण. प्रत्येक वेळेला अरेला कार्य करून चालत नाही राजकारणात. तुमचा टिकाव लागणार नाही, लक्षात ठेवा. वा, म्हणजे हे बरं आहे. समोरच्यानं आपल्याला कितीही मारलं तरी आपण मुकाट मार खात राहायचं. कशासाठी? तुम्हाला कळतंय का तुमच्या या एका व्हिडिओमुळे माझं किती नुकसान होणार आहे? कळतंय का तुम्हाला सुजितराव? साहेब तुम्ही शांत व्हा. हा व्हिडिओ नेटवरून काढता येईल, मी बघतो काय करता येईल ते. काढा ती तो. हो. हा 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 हा, मुद्दाम केलंस ना? सुजित कसा बिनकामाचा आहे, खोटा आहे हे दाखवण्यासाठी तू इव्हेंटला उशिरा पोहोचलास. स्वतःची हिरोगिरी प्रूव्ह केलीस, माझ्या मुलाला विलन ठरवलंस. मॅडम असं काहीही नाहीये. साहेब अडचणीत येतील असं मी कधीच काही करणार नाही. हे साम्राज्य आहे ना, हे सगळं खूप मेहनतीनं मी उभं केलेलं आहे. किती त्याग केलेत म्हणून आजचा दिवस आपण हे बघू शकतोय. अशा आलतू फालतू कारणामुळे हे सगळं हातातून जाताना बघणं मला परवडणार नाही आणि मला पटणारही नाहीये. म्हणून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज मी एक महत्वाचा निर्णय घेतोय. मणी, ह्या पुढे या सगळ्या गोष्टी तू कराव्यास असं मला वाटतं. नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे घे, ठेव आणि सगळ्यांना प्रसाद दे. आणि ते कडुलिंबाची पालं पण.
सगळ्यांनी आधी कडुलिंब खायची हा आणि मग गोड खायचं. तायडे, तायडे, स्वानंदी मला माफ कर ग. मी चुकले, मला माफ कर. अगं येडी आहेस का तायडे? माफी कशाला मागते? नाही, मला माफी मागू दे. मी गुन्हेगार आहे तुझी स्वानंदी. मी माझ्या दुःखात एवढी हरवलेली की मला माझ्या नशिबाचं खापर कुणावर तरी फोडायचं तर तुझ्यावर फोडलं. आणि मला कळलंय स्वानंदी, आई गेली त्यात तुझा काही पण दोष नव्हता ग. पण मी तुला नको नको ते बोलले. एका क्षणात तुला दुश्मन करून टाकलं. मला माफ कर स्वानंदी. तू इथं घरासाठी माझ्यासाठी रात्रंदिवस राबत होतीस. मी तुला किती काय काय बोलले, पण त्याची शिक्षा देवी आईने दिलीये म्हणून स्वानंदी. माझ्या डोक्यावरचं छप्पर गेलंय स्वानंदी. सरपंचानं गावकऱ्यांसोबत डाव साधून हायत्या कपड्यांवर जोडीला 2-4 कपडे देऊन मला घरातून बाहेर काढलं स्वानंदी. माझ्यात तर तुझ्यासारखी जाब विचारायची हिम्मत पण नाहीये ना ग. त्या गावकऱ्यांनी मला लाथ मारून गावातून हाकललं स्वानंदी. आता माझ्याकडे तोंड लपवायला पण जागा नाहीये. मला काहीच कळत नाहीये. 10 दिवसांपासून गावात मी ज्याच्या त्याच्या ओसरीवर दिवस काढले, पण आता मला गावात कोणी उभं पण करत नाहीये. मला काही कळत नाहीये ग. माझ्याकडे राहायला जागाच नाहीये. मी माफी मागते तुझी. मला आसरा दे ग. मी कुठे जाऊ? मला आसरा दे. आसरा दे. तायडे उठ. येडी आहेस का तू? अशी पाया पडू नको. अरे माफी तर अजिबात मागायची नाही. मी आहे ना, मी आहे की. हा, तू काही बी काळजी करू नको. पोटच्या पोराला, माझ्या सुजितला डावलून त्या मणीला मोठं कसं काय करू शकता तुम्ही? मी उद्या डॅडसाठी जीव जरी दिला ना तरी डॅडना मणीच जास्त प्रिय असणार माझ्यापेक्षा. अंकल, हा अगदीच तुमच्या घरचा मॅटर आहे, पण आय एम अफ्रेड यू आर मिस्टेकन. मला तर कधी कधी असं वाटतं की मणीला नाही मला रस्त्यावरून घेऊन आलेत. सुजित, तोंड सांभाळून. मणी,
साहेब, तुमचा उत्तराधिकारी मी नाही, सुजित आहे. मी आहे तसाच बरा आहे. कळायला लागल्यापासून तुमच्याकडून जे जे काही शिकलोय ते सगळं मी याला शिकवेन आणि कायम त्याच्या सोबत राहील. मी नाही तुमचा वारस, तोच आहे सुजित सरपोतदार. स्वानंदी, स्वानंदी, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं जेसी, आत्ता चल. काय झालं स्वानंदी? डोकं फिरलंय का तुझं? काय वागतेस तू? तुला तरी कळतंय का? स्वानंदी, ही जरा तोंड पाडून सॉरी काय बोलली? ही वागलेली सगळं विसरलीस का तू? आठवत नाहीये का तुला ही काय वागले ते तुझ्याशी? आईला इथपर्यंत आणलंस ना, लय उपकार झाले तुझे. आता इथून पुढचं मी पाहिजे. स्वानंदी, आय एम टेलिंग यू, तू खूप चुकीचा डिसिजन घेतेस जेसी. पश्चाताप नावाचं काही असतं की नाही? अगं चुका माणूसच करतो की, पण त्या चुकीचा पश्चाताप होणं लई मोठी गोष्ट असते. आणि तिला तिची चूक कळली आहे की, आणि एवढं सॉरी म्हणत ती माझ्या जवळ आली. मग मी तिला मदत नको करायला? स्वानंदी, तू ना इमोशनल फूल आहेस, इमोशनल फूल. तुला कळत कसं नाही? मला कळतच नाही. अगं तुझ्या आईला जाऊन किती दिवस झाले सांग ना मला. अगं मणी सर होते म्हणून तुझ्या आईचे शेवटचे रिच्युअल्स आपल्याला करायला मिळाले, नाहीतर या तुझ्या बहिणीने ना तुझ्या बरोबर शत्रुत्व पत्कारलेलं. हे कळतंय का तुला स्वानंदी? की विसरलीस हे सगळं? आठवतंय ना तुला? हो, तिची वेळ वाईट होती तेव्हा, ग्रह फिरलेले तिचे. आणि अशा वेळेस माणूस कसा वागतो, काय बोलून जातो, त्याचं त्याला बी कळत नसतं. माझी सख्खी बहीण आहे जेसी ती. पाठीला पाठ लावून जन्माला आलोय आम्ही, आणि ती माझ्याशी तशी वागली म्हणून मीही तिच्यासारखीच वागले तर माझ्यात आणि तिच्यात फरक काय राहील? माझ्याकडे ती मदत मागायला आली, माझ्याशिवाय तिला दुसरं कोणी बी नाही. मग मी मदत नाही करणार तर कोण करणार? अगं पण जेसी, समज माझ्याकडनं लई मोठी चूक घडली असेल, माझी परिस्थिती वाईट असेल, माझ्या डोक्यावर राहायला छप्पर नसेल, खायला अन्नाचा दाना नसेल, मी कशी आहे विचारपूस करणार कोणी बी नसेल. आणि अशा वेळेला जर मी तुझ्याकडे आले तर तू काय करणार? स्वानंदी, स्वानंदी, वॉर्डन मॅडम. स्वानंदी, ये आते. मॅडम, काय झालं? मला माहितीये माझ्या प्रत्येक अडचणीत तुम्ही माझी साथ दिलीये, आणि याही अडचणीत तुम्ही माझ्या सोबत असाल याची खात्री आहे मला. माझी तायडी गाव सोडून सगळं सोडून इथं माझ्या जवळ आलीये. तुम्ही तुम्ही प्लीज तिला इथं राहायची परमिशन द्या. तिचा खर्च कोण उचलणार? तिच्याकडे नोकरी धंदा नाहीये. स्वानंदी,
तुझ्या कार्तिकीताईला सांग की तू प्रेग्नेंट नाहीयेस, तू अबॉर्शन केलंयस ते. काय बोलतीयस जेसी? मी का तिच्याशी खोटं बोलायचं? का खोटं बोलू म्हणजे? काय प्रॉब्लेम आहे? आपण सगळ्यांना हेच सांगितलं ना की तू अबॉर्शन केलंयस ते. हो माहितीये मला आपण तसं सांगितलंय, पण त्याचा बाळाच्या जीवाला धोका नको म्हणून तसं सांगितलंय ना. सख्खी बहीण आहे ती माझी, बाळाची होणारी सख्खी मावशी. ती का बाळाचं वाईट चिंतेल? तिच्यापासून धोका असेल का? नाही जेसी, मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. कोणत्या जगात जगतेस ग? आणि हे काय लावलंय सख्खी मावशी सख्खी मावशी? हीच सख्खी मावशी तुला गावातून बाहेर काढायला सगळ्यात पुढे होती. हे विसरलीस का तू? हे विसरलीस का तू की ती तुझ्याशी कसं वागली ते? आठवतंय तुला? अगं तेव्हा तिची वेळ वाईट होती म्हणून तशी वागली ती. केवढं मोठं संकट कोसळलं होतं तिच्यावर, आणि तू काही जरी म्हणालीस ना तरी तिच्या त्या परिस्थितीला कुठं ना कुठं मीच जबाबदार आहे की. म्हणून रागाच्या भरात बोलली असेल वाईट साईड, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तिचा हेतू वाईट असेल, माझ्या बाळाला तिच्यापासून धोका असेल. सुगंधी, मला ना कळतच नाहीये मी तुला कसं समजावतो. तुला कसं कळत नाहीये? ते म्हणतात ना, दुधाने तोंड भाजलं की आपण ताकही फुंकून पितो. तुझं तोंड भाजलंय तरी तुला का कळत नाहीये सोनंदी? मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, नको एवढी काळजी करू. सख्या बहिणी होता ग आम्ही, आणि कोणत्या बहिणी बहिणीत भांडणं होत नाही ग. पण याचा अर्थ मी वैर धरून बसायचा का? आमच्या गावाकडे पण बहीण भावाचं म्हणू नको, बहिणी बहिणीचं म्हणू नको, लई भांडणं व्हायची. फार एकमेकांचं तोंड बी बघायचं नाही वर्ष वर्ष. पण जेव्हा अशी वेळ येते ना तेव्हा आपलीच माणसं आपल्या आजूबाजूला हवी असतात. तू तू काही म्हण, मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. नाही होणार माझ्याने. स्वानंदी, तुम जो बात कर रहे हो, मतलब मुझे तुम्हारा पास्ट ज्यादा पता नहीं, लेकिन जैसी जो बात कर रही है ना मुझे वो सच लगती है. तू कम से कम थोड़े दिन दीदी को ये बात मत बताना. आखिर तुझे पता तो चलने दे कि दीदी के मन में है क्या. बघितलंस, या मंद फातिमाला पण कळतंय माझं बोलणं. तुला कसं नाही कळत? मला कळतच नाही स्वानंदी. स्वानंदी, तू तुझ्या बहिणीला सगळं सत्य सांगायचं नाहीयेस आता. तू तुझ्या बहिणीला सांग की तू अबॉर्शन केलंयस ते. इतरांची गोष्ट वेगळी होती जेसी, पण मी माझ्या ताईडीशी खोटं बोलणार नाही. बापरे, इतकी फळं कशासाठी आणली सगळी? तुमच्यासाठी. आणि हे सुद्धा. हे काय? पार्टी. आपण दोघांनी मिळून पार्टी करायची, मल्टीविटामिन्स आणि मिनरल्स. किती आगाऊपणा करतोयस हे कळतंय का तुला? हो, नाही आगाऊपणा नाही. मिनरल्स, मल्टीविटामिन्स, आयन्सच्या गोळ्यात बस. अरे पण कशासाठी? कशासाठी म्हणते? विसरलात? परवा कोण चक्कर येऊन पडलं बरं? तरी नशीब मॅडम आम्ही सगळे होतो तिथे. कुठे बाहेर चक्कर आली असती तर? मॅडम आता तब्येतीची काळजी घ्यायला हवी. मला कळतंय तुला काय म्हणायचं. वय झालंय माझं, म्हातारी झालीये मी. नाही नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमची एनर्जी हॉस्टेलमधल्या मुलींना लाजवेल, पण मॅडम शरीर सिग्नल देत असतं आपल्याला. आपण ते समजून घ्यायचं असतं, मग असं अचानक दुखणं निघत नाही. आणि मॅडम मी बघितलंय ना, तुम्ही हॉस्टेलच्या मुलींसाठी किती दगदग करता, किती धावपळ करतात. तुम्ही त्यांची इतकी काळजी घेता, पण स्वतःची काळजी नाही घेत तुम्ही. कळलं मला, मी काळजी घेईन, तू नको काळजी करूस.
बस मला आता कुठलंच डिस्कशन नकोय. आता फक्त तुम्ही या गोळ्या घ्यायच्या वेळच्या वेळी आणि नाश्ता झाल्यानंतर रोज एक गोळी घ्यायची. हा, डॉक्टर असे म्हणालेत की आपण एकदा तपासून बघू, जर गरज पडली तर अजून गोळ्या देऊ. डॉक्टर? हा, मग तुम्ही आला नाहीत, मग मी गेलो डॉक्टरांकडे, त्यांना सांगितलं असं असं घडलंय. तेव्हा त्यांनी या गोळ्या दिल्यात आणि सगळ्यात महत्वाचं ही फळं खायला सांगितले आणि 1 ग्लासभर दूध. फळ, दूध, गोळ्या. खरं सांगू, माझी पण कोणतरी इतकी काळजी करतंय. खूप बरं वाटलं. थँक्यू. अरे ते त्या दिवशी ती पत्रकार परिषद अर्धवट राहिली तर तुला तुझे साहेब ओरडले का रे? अहो नाही नाही, उलट पत्रकार परिषद छान झाली, आवडली त्यांना. हा, फक्त आता हे इलेक्शनच्या गडबडीत अडकल्यामुळे आमची भेट झाली नाही तशी. म्हणजे काहीच बदल झालेला नाही. काय म्हणाल मॅडम? तू कशाला एवढी काळजी करतोयस? मी सगळं करेन, तू सांगितलं तसं सगळं व्यवस्थित घेणार. औषधं, दूध, फळं सगळं. ओके? हो हो हो. बरं, मी येऊ मॅडम? येतो. काळजी घ्या. सॉरी सॉरी, माझं लक्ष. कार्तिकी, तुम्ही इथे? शिखा, संचिता मॅम. हो, मी आता इथेच राहणार आहे, स्वानंदी जवळ. इथे स्वानंदी जवळ? हो. यात इतका धक्का बसण्यासारखं काय? म्हणजे बहीण आहे ना ती माझी, तिच्याजवळ मी राहूच शकते. हो, पण तुमच्यात भांडणं झाली होती, तुम्हाला तर स्वानंदीचं तोंडही बघायचं नव्हतं. मग काय तुम्ही मलाच विचारताय? तुमची इतकी भांडणं झाल्यानंतर सुद्धा स्वानंदीला इतके बोल लावले तुम्ही, आणि तुम्ही आता म्हणताय की तिच्या सोबत राहायचं. मला हे समजण्या पलीकडचं. तुम्ही अहो, पण यात न करण्यासारखं काहीच नाहीये. नाही, मला एक कळत नाहीये. मी फोनच करणार होते तुम्हाला. माझी तायडी आली आहे आणि इथेच राहणार आहे माझ्यासोबत. हे तुम्ही बोलताय? तुम्ही विसरलात का यांनी तुम्हाला भर रस्त्यात? मनी सर, झालं गेलं गंगेला मिळालं की. आणि आता तिला सगळ्यात जास्त माझी गरज आहे, त्यामुळे ती इथंच माझ्यासोबत राहणार. ठीक आहे, तुम्हाला पटलंय ना? माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही. येतो. तायडी, तू जेवण करून घे, मी आले. चला. हाय. अगं, तू आमच्या स्वानंदीची बहीण ना? तू मागे सुद्धा आली होतीस इथे आमच्या हॉस्टेलवर, राईट? हा, कार्तिकी. मी शिखा आणि या आमच्या संचिता मॅम. कार्तिकी, हाय. मी संचिता. आपण भेटलोय अगं याआधी, आणि स्वानंदीकडून सुद्धा तुझ्याबद्दल ऐकलंय मी. स्वानंदी तुझ्याच लग्नासाठी पैसे जमवायला आली होती ना मुंबईत? राईट. एक मिनिट. सॉरी कार्तिकी, सॉरी, तुझं लग्न मोडलं ना? सॉरी सॉरी सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच सॉरी. बिचारी. कसं असतं ना मॅम, जे एक बहीण बिना लग्नाची प्रेग्नेंट आहे आणि एकीचं लग्न मोडलं, काय नशीब असते एकेकाचं. शिखा, काही काय बोलतेय सगळं? घरी घेऊन जातो मॅडम. प्रॉब्लेम सुजितचाही नाहीये, नेमकं निवडणूक तोंडावर आहे आणि निवडणुकीच्या वेळी
हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तर सरपोतदार साहेबांच्या इमेजला धक्का लागेल. पण हा फार काही नुकसान नाही झालेलं नाहीये. मी ही गाडी रिपेअर करेन उद्या येऊन आणि आता याला घरी घेऊन जातो. प्लीज यावेळी माफ करा मॅम, प्लीज. तुझ्यासाठी मी हे प्रकरण सोडतीये, कळलं? हां, थँक्यू मॅडम. मणी, एवढ्या रात्री फोन? हा मणी, बोल. सुजितचा ऍक्सिडेंट झालाय. तो दारू इतकी प्यायलाय त्यामुळे त्याला शुद्ध येत नाहीये. मी आता त्याला डॉक्टरकडेच घेऊन चाललोय. नको, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नकोस. त्याला घरी घेऊन ये, आपण डॉक्टरांना घरी बोलूया. ठीक येतोय लगेच. काय झालं? काय बोलत होता मणी? सुजितला काही झालंय? अहो बोला ना, काय झालं? काही सिरियस नाहीये. सुजित जरा जास्त दारू प्यायलाय. सुजित सर उठा ना प्लीज. सुजित डोळे सुजित उघड. सर डोळे उघड. सुजित सर गाडी आली. चला दवाखान्यात जाऊयात आपण. सुजित उठ. भाई कसली डेंजर कार आपटलेली ना. हो ना, कसली स्पीड मध्ये असणार आहे ती कार. अरे पण थोडक्यात वाचलाय तो. अगे तो सरपोतदारांचा पोरगा आहे ना, तो येडा आपल्या गावठीसाठी. फुल मजनू. ही वेळ आहे गप्पा मारण्याची, ही पद्धत आहे बसण्याची. सॉरी. चला आपल्या खोलीत जा. हो मॅम, एका मिनिटाचं. अगं ये काय थांब. लगेच जाम आलं की निघालीस तू? शेळी मेंढी आहे, शाळेत आहे काय अजून? अरे बाई, आपण वर्किंग वुमन्सच्या हॉस्टेलमध्ये राहतो, आपल्याला काही से आहे की नाही? थांब. अगं रूम मध्ये जाऊन बघत होती झोप तरी लागते का असं. पण इथे थांबून काय करणार आहे? काय करणार काय ग? आता आपण काय करणार? पार्टी. आणि आत्ता मग कधी करणार? आधी मुहूर्त काढायचा का आता पार्टीला? शिखा, पण ह्याचं काय? अबे शिखा आहे इथे. आपण माझ्या रूम मध्ये जाऊन पार्टी करूया. पांढरीपाल थांब. कार्तिकी तू पण थांब. फातिमा तू पण थांब. तर आता एवढी रात्र झालीये, सगळ्यांची झोपमोड झालीये, तर मी असं ठरवलंय की आपण सगळ्यांनी मिळून छान पार्टी करूया. शिखा, आम्हाला तुझ्यासोबत पार्टी करण्यात ना काही इंटरेस्ट नाहीये ग. अगं आम्ही ना खूप थकलोय, आम्हाला ना आराम करायचा आहे. तू कर ना पार्टी. जेसी, त्याचं कसं आहे ना की आपल्या हॉस्टेलमध्ये एक परंपरा आहे की कोणीही नवीन ऍडमिशन इथे आलं ना की आपण त्यांच्यासाठी एक छान इंट्रोडक्शन पार्टी करतो. हो की नाही? आणि कार्तिकी ती आजच आली आहे ग, तिचं आजच ऍडमिशन झालंय. आणि आपली फातिमा सुद्धा नवीन ऍडमिशनच आहे ना. मग वेलकम पार्टी तर झालीच पाहिजे. हो ना? ऐक ना शिखा,
खरंच आम्हाला पार्टी करण्यात काही इंटरेस्ट नाहीये आणि आम्हाला झोपायचंय ग, खूप झोप आलीये. त्यात स्वानंदी हॉस्टेलवरती नाहीये, खूप टेन्शन आहे, कळलं? अगं तेच स्वानंदी नाहीये ना आता, मग स्वानंदी येईपर्यंत आपण पार्टी करूया. हो ना एजेसी, जाऊया ना ग. आणि मी ना हे अशा पोरींच्या पार्ट्या कधी बघितल्याच नाहीयेत. अय्या हो हो, आणि खर तर मी कसल्याच पार्ट्या नाही बघितल्यात. जाऊया ना ग. आणि नाही बरं वाटलं तर थोड्या वेळानं परत येऊया. हा, जायला काय हरकत आहे? कार्तिकी ताई, माझ्या मते तू या पार्टीत जाऊ नको. स्वानंदीला नाही आवडणार आहे. आणि तरीही तुला जायचं असेल तर ती तुझी चॉईस आहे. जेसी प्लीज सुनो ना, हम भी जाते हैं ना साथ में. थोड़ी देर रुकेंगे फिर वापस आएंगे, मुझे भी पढ़ाई करनी है. फातिमा, मी सांगितलं ना तुला नको म्हणून, मला फोर्स नको करूसा. थोड़ी देर जाते. नहीं, वैसे भी हम कार्तिकी दीदी को अकेला नहीं छोड़ सकते, इसलिए जाना ही पड़ेगा. थोड़ी देर जाते. प्लीज जेसी, प्लीज जेसी. ए जेसी, जाऊया ना ग प्लीज. हम भी आते पार्टी को. नाइस, मस्त. आपण सगळे मिळून पार्टी करूया. एक मिनिट. पण थोडा वेळा. ओके, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाहीये. आता लेट्स पार्टी. जखम खूप खोल नाहीये, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. जास्त दारू प्यायल्यामुळे त्यांना अल्कोहोल पॉइझनिंग झालंय. आता मी इंजेक्शन दिलंय, उद्या ते शुद्धीवर आले की आपल्याला त्यांना मेडिसिन देता येतील. ह्या काही मेडिसिन्स मी देतोय, त्या घ्या. हो डॉक्टर. पण हो, तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. येतो मी. सुजित, सुजित, काय झालं सुजित? सुजित, बोल ना. कसलं टेन्शन आहे एवढं? माझ्याशी कसा वागलास? अरे नको असा वागू, स्वतःच्या आयुष्याची नको माती करून घेऊस सुजित. आंटी, आंटी स्वतःला नका त्रास करून घेऊ. हे बघा, तो बरा होईल. उद्या सकाळी उठेल ना, एकदम फ्रेश असेल बघा. मी खरंच सांगते, नका काळजी करू. आणि तुम्ही जाऊन झोपा, मी आहे त्याच्याजवळ. माझा सुजित खरंच बरा होईल ना ग? हो आंटी, ठीक होईल तो. आणि तसंच काही असतं तर डॉक्टरांनी नसतं का सांगितलं? ऍडमिट करायला सांगितलं असतं ना डॉक्टरांनी. तसं काही म्हणाले का डॉक्टर? नाही की नाही? तो होईल बरा, नका काळजी करू तुम्ही. तुम्ही खरंच जा झोपायला, मी आहे इथे. त्याची आवश्यकता नाहीये. डॉक्टर आत्ता म्हणाले ना, त्यांनी इंजेक्शन दिलेलं आहे, औषधं प्रिस्क्राईब केली. उद्या सकाळी दिलं की त्याला बरं वाटेल. तुम्ही जा. मुलींनी असं रात्री बाहेर राहणं हे मला पटत नाही. मणी, ह्या दोघींना तू हॉस्टेलवर सोडून ये. आणि पुन्हा एकदा तुमच्या मदतीसाठी तुमचे आभार. मणी, सुजितच्या कारचं जरा बघावं लागेल, मॅनेज करायला लागेल. ते मी बघतो. निवेद, आंटी येत आहे. बघा बघा, एकीकडे मणी आणि एकीकडे तुमचे दिवटे चिरंजीव. मणीला महत्व दिलं की लगेच तुमच्या पोटात दुखतं. आता स्वतःच्या डोळ्यांनी बघा कोण किती जबाबदारीनं वागता येते.